नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिलांसाठी पिठाची चक्की आणि शिलाई मशीनसाठी योजना सुरू आहे. मित्रांनो, यासाठी अर्जसुद्धा भरणे चालू आहे. मित्रांनो, अर्ज कशाप्रकारे भरायचा, अर्जाचा नमुना, अटी आणि शर्ती, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. मित्रांनो, सर्वात अगोदर महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांनी प्रसिद्ध केलेली PDF आहे मित्रांनो, जे आपण पाहू शकता, ज्यामध्ये जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून विहित नमुन्यात पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून या कार्यालयात सादर करण्यासंदर्भात मित्रांनो, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या DBTद्वारे राबविण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी व शर्तीनुसार दिनांक 9/2/2024 ते 22/2/2024 या कालावधीमध्ये अर्ज घ्यावायचे आहे. योजनेचे नाव जे आहे ते खालीलप्रमाणे दिलेले आहे. त्यामध्ये पाहू शकता, ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे. आणि 2 नंबरची जी योजना आहे मित्रांनो, ज्यामध्ये ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको व फॉलची मशीन पुरवणे. अशा 2 योजना सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू आहे. या योजनाची संबंधित अटी शर्ती सोबत जोडलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारूप जोडलेले आहे. अटी व शर्तीची पूर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात येतील व पडताळणी करून दिनांक 23/2/2024 रोजी अर्जासह विहित नमुन्यातील सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी या कार्यालयात सादर करावी, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहे. याच्यानंतर मित्रांनो आपण अर्जाचा नमुना पाहू शकता. महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सन 2023-24 साठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो हा अर्जाचा नमुना आहे. तुम्हाला याची डाउनलोड लिंक सुद्धा दिलेली आहे. हा अर्ज तुम्ही सविस्तर डाउनलोड करून संपूर्ण व्यवस्थित भरायचा आहे मित्रांनो. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे तो सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगेल. यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हा संपूर्ण अर्ज आहे. याच्या काही अटी आणि शर्ती सुद्धा तुम्हाला या अर्जासोबत दिलेल्या आहे. संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरायचा आहे आणि यासोबत कागदपत्र संलग्न करून संबंधित अधिकाऱ्याकडे तो सादर करायचा आहे. आता याच्यासाठी काही मित्रांनो अटी आणि शर्ती सुद्धा आहे, त्या आपण एकदा इथं सविस्तर बघून घेऊ. यामध्ये मित्रांनो अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जे आहे ते 1,20,000च्या आत असायला पाहिजे. यासाठी तहसीलदार यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे ते असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता 2024 पर्यंत ते वैध असणं आवश्यक आहे. त्यासोबत मित्रांनो अर्जदार जे आहे हे ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी अर्जदार यांची सक्षम अधिकारी यांच्याकडे प्रमाणपत्र जे आहे ते अर्जासोबत जोडायचं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करायचा आहे. अर्जदार यापूर्वी जर सादर केलेला लाभ हा जिल्हा परिषदच्या इतर विभागास अगर विभागाकडून मागील 5 वर्षात लाभ घेतलेला नसायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो अर्ज जो आहे तो परिपूर्ण भरलेला असावा. विना स्वाक्षरी सादर केलेला अर्ज याचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार जो आहे इथं करण्यात येणार नाही. त्यानंतर मित्रांनो 6 नंबरची अट पाहू शकता. लाभार्थी जे आहे ही ग्रामीण भागातील असायला पाहिजे आणि तिचे वय जे आहे ते 17 ते 45 वर्ष असायला पाहिजे. मित्रांनो अर्ज सादर करण्याच्या दिवशी 17पेक्षा कमी व 45पेक्षा जास्त नसावे. मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचाच लाभार्थी निवडीकरता विचार केला जाईल. उशिरा प्राप्त होण्याच्या अर्जाचा कुठल्याही प्रकारे विचार केला जाणार नाही. त्यानंतर मित्रांनो उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार येईल. त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही. याबाबत मित्रांनो लाभार्थी निवडीचा संपूर्ण जो अधिकार आहे तो महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद बुलढाणा यांनाच असणार आहे. त्यानंतर लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबत प्रमाणपत्राची प्रत जी आहे ती सोबत जोडावी लागणार आहे. त्यानंतर लाभार्थी लाभ घेत आहे त्याच्या नावाने वैयक्तिक बँक बचत खाते असावे व ते राष्ट्रीयकृत बँकेचेच असावे. त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याचे आधार लिंक केलेला असावा आणि त्यामध्ये IFSC कोडसुद्धा नमूद असावा. अर्जदार ते कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत किंवा निमशासकीय सेवेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य नसावी. अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्र स्वतः स्वाक्षरांकित करून जोडायचे आहे, ज्यामध्ये अर्जदार यांचा वयाचा दाखला किंवा TC झेरॉक्स, त्यानंतर अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशन कार्डाची झेरॉक्स जोडायची आहे. अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त, अपंग, विधवा, दारिद्र्य रेषाखालील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्यानंतर आधार कार्डची एक झेरॉक्स, बँक बचत खात्याचे पहिल्या पानाची पासबुकची झेरॉक्स ज्यामध्ये IFSC कोड नमूद असावा आणि इलेक्ट्रिक बिलसुद्धा आपल्याला इथं यासोबत जोडायचं आहे. तर मित्रांनो हा संपूर्ण अर्ज तुम्ही डाउनलोड करून घ्या. यासोबत जी कागदपत्र तुम्हाला इथं दिलेली आहे ती संपूर्ण जोडा आणि संबंधित अर्ज संबंधित विभागाकडे जमा करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.